मुंबईकरांना त्रास होईल असं कोणी वागू नका. दरम्यान महिला पत्रकारांवर हल्ले करणं अशोभनीय असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. पण 30 पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत, त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदे साहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार आपलं काम करत असतात, त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात, किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी त्याच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही, अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे. आझाद मैदानाच्या बाहेर जाऊन आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांमुळे मुंबईकरांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलनामुळे व्यवसायावरही परिणाम झाल्याचा दावा काही व्यापाऱ्यांनी केलाय. तर सुमना चक्रवर्ती सारख्या सेलिब्रिटींना वाहतूक कोंडीवर त्यांनी संताप व्यक्त केला. मुंबई घड्याळाच्या काट्यावर धावणारी, अथक, अविरत, अविश्रांत चालणारी आणि रोजीरोटीसाठी धावणारे मुंबईकर. गर्दी, वाहतूक कोंडी, गैरसोय या गोष्टी मुंबईकरांसाठी नवीन नाही. पण गेल्या 4 दिवसात मुंबईकरांमधलं दृश्य वेगळं आहे. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावरती धडकलेल्या आंदोलकांनी रेल्वे स्टेशन गाठले. रस्ते, फुटपाथ जिथे जागा मिळेल तिथे आंदोलकांनी ठाण मांडला. यामध्ये मुंबईकरांची आणि मुंबईतल्या व्यापाऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. आणि गणेशोत्सवामध्ये जेव्हा उद्योगधंदे तेजीत असतात तेव्हा दुकानदारांना आपल्या दुकानांना टाळं ठोकावं लागल्याचं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारनं हा मुद्दा गांभीर्यानं घ्यावा अशी मागणी वीरेन शहा यांनी केली आहे. बिजनेस एकदम स्टैंडस्टिल हो गया है, त्योहारों का समय है, लोग ये टाइम पे शॉपिंग करते हैं और इसकी वजह से साउथ मुंबई का पूरा चक्का जाम हो गया है और लोगों को आने जाने की सुविधा नहीं है, ट्रैफिक की समस्या बढ़ रही है, कस्टमर्स का आना बंद हो गया है, बिजनेस में अफेक्ट हो रहा है. सरकार को इसके ऊपर ध्यान देना चाहिए. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडला. रस्त्यावर क्रिकेट, खो खो असे खेळ सुद्धा खेळले जात आहेत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. याचा फटका काही प्रवाशांना बसला. अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला सुद्धा याचा फटका बसलाय आणि तिने हे सगळं इंस्टाग्रामवरती पोस्ट करून संतापही व्यक्त केला. कुलाबा ते फोर्ट दरम्यानच्या प्रवासात आंदोलकांची गैरवर्तणूक. आंदोलक गाडीच्या बोनेटवर आणि काचांवरती बुक्के मारत होते. काही आंदोलक गाडीसमोर उघड्या पोटानिशी नाचत होते. 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळ मी एकाच ठिकाणी थांबून होते. रस्त्यांवरती ना पोलीस होते ना कायदा सुव्यवस्था. रस्त्यांवरती केळीच्या साली, प्लास्टिकच्या बाटल्या पडल्या होत्या. रस्ते, फुटपाथचा कब्जा करून आंदोलकांचं खाणं पिणं, झोपणं, अंघोळ, स्वयंपाक सुरू होता. आंदोलनाच्या नावावर मुंबई दर्शन सुरू आहे. नागरी संवेदनशीलतेची ही माकड चेष्टा आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत राहते, पण मला पहिल्यांदा तेही भर दिवसा असुरक्षित वाटलं. नशिबानं माझ्या बरोबर पुरुष मित्र होता. एकटी असते तर काय झालं असतं. व्हिडिओ शूट करावा म्हटलं होतं, पण आंदोलक अजून चेकाळतील म्हणून केला नाही. तुम्ही कोण आहात, कुठे आहात त्याला काहीही अर्थ नाही. काही सेकंदामध्ये कायदा सुव्यवस्था निघते. शांततेची निदर्शनं बघितली, पोलिसांनी चिरडलेली बघितली, पण इथे कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या. एक महिला करत आली आणि मुंबई प्रेमी म्हणून मी खूप त्रस्त झाले. सरकार आणि नागरी जबाबदारीच्या माकड चेष्टांपेक्षा ही खूप चांगली व्यवस्था पाहिजे. आपल्या शहरामध्ये सुरक्षिततेचा हक्क मिळायला हवा. ही पोस्ट तिनं केली खरी, पण पुढच्या काही तासांमध्येच तिनं ती डिलीट सुद्धा केली आहे. यामागचं कारण कळू शकलेलं नाही. ही मुंबई अनेकांची पालक आहे आणि येणाऱ्या प्रत्येकाला मुंबईला मोठ्या मायेने पदरात घेतलं, सांभाळलं आणि आपलंसं केलं. अनेक यशस्वी आंदोलनं या मुंबईच्या रस्त्यांनी अनुभवली. देशाच्या आर्थिक राजधानीचं स्पिरिट आणि तिचा वेग कोणत्याही आंदोलनानं मंदावू नये, कुणालाही त्रास होऊ नये याची खबरदारी आंदोलकांनी घ्यायला हवी. प्रज्ञा पोळे,